नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होतोय याच्याच प्रतीक्षेत आहे। तर या संदर्भात एक नवी माहिती सध्या समोर आलेली आहे। तर हा जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता आहे तो पुढील 2 ते 3 दिवसांमध्येच जमा होणार आहे। तर या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढील महिन्यापासून निवडणुका सुरू होत आहेत आणि या निवडणुकांची आचारसंहिता याच आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी लागू शकते। त्यामुळे लक्षात घ्या की ज्यावेळी आचारसंहिता लागते त्यानंतर कोणत्याही योजनेचा लाभ वितरित केला जात नाही। त्यामुळे सध्या तरी ऑक्टोबर महिन्याची जी जो हप्ता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर या हप्ते वितरणाचा जो GR आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा आचारसंहितेपूर्वी म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसात कोणत्याही वेळी वितरित होऊ शकतो। आणि लक्षात घ्या की महाराष्ट्र शासनातर्फे जी आचारसंहिता लागणार आहे ती देखील याच आठवड्यामध्ये नोव्हेंबरचा दुसरा आठवडा आहे कोणत्याही वेळी लागू शकते। त्यामुळे या आचारसंहिता लागण्यापूर्वी सोमवारपासून कोणत्याही वेळी हा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। तर ही आत्ताची महत्त्वाची बातमी आहे, कारण का आचारसंहितेमध्ये योजनेचा लाभ असेल किंवा इतर कामं आहेत थांबवली जातात। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो आचारसंहितेमध्ये वितरित न होता या सोमवारपासून कोणत्याही वेळी पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सरसकट सगळ्यांना लाभ आहे तो मिळून जाणार आहे। तर एक अशी देखील बातमी होती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 2 हप्ते एकत्रित येणार का, तर अजून या संदर्भात कोणतंच परिपत्रक आले नाही आहे। जोपर्यंत GR शासकीय जे अनुदान वितरण आहे तर या संदर्भातला GR येत नाही आहे तोपर्यंत आपण खात्रीशीर माहिती देऊ शकत नाही। त्यामुळे सध्या तरी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मिळणारा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। EKYC केली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि याच्या पुढील जे हप्ते आहेत ते आचारसंहितेनंतर साधारणतः आचारसंहिता डिसेंबर नंतर संपेल। त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते सध्या आचारसंहितेमध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे अशा प्रकारे EKYC साठी 18 तारखेपर्यंत मुदत आहे ती देखील आता संपत आलेली आहे। त्यामुळे ज्यांची EKYC राहिलेली आहे लवकरात लवकर करून घ्यायची। आज तर रविवार आहे त्यामुळे मंत्री आदित्य तटकरे कमीत कमी हप्ते वितरणाची जी प्रोसेस आहे ती उद्यापासून सुरू होईल किंवा पुढील 2 दिवसांमधून लाभाचे वितरण सुरू होणार आहे अशा प्रकारची घोषणा देखील होऊ शकते। पण लक्षात घ्या की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये लाभ मिळणार एवढा कन्फर्म आहे, कारण का आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागू शकते। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती आहे, सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे या संदर्भात घोषणा होताच परिपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।